बंद करायचे आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांनी दुसऱ्या कुठल्याही शेतकऱ्याचा रस्ता अडवू नये हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। त्यानंतर की एनएसाठी परवानगी अगोदर अकृषक परवानगी लागत होती, ती तरतूदच आता महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातून रद्द करण्यात आलेली आहे। एनए परवानगी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एनओसी गोळा करायला लागायच्या किंवा कार्यालयामध्ये हेलपाटे मारायला लागायचे, तर आता त्याची काही आवश्यकता नाही। फक्त जो काही आपला रिजनल प्लॅन मधला झोन वापरासाठी नियोजन केलेला असेल त्या झोननुसार तिथं बांधकाम परवानगीसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे। कुठल्याही प्रकारच्या एनओसीची त्यासाठी आवश्यकता आपल्याला राहणार नाही। त्यानंतर जिवंत सातबारा मोहीम सुरू केलेली आहे। जिवंत सातबारा मोहीममध्ये काय केलंय की आपल्याला असं निदर्शन असलंय की सातबाऱ्यावर मयत व्यक्तींच्या नावाची नोंद आहे आणि मग जेव्हा आपण बँकेमध्ये सातबाऱ्यावर कर्ज काढायला जातो किंवा कुठलाही व्यवहार करायला जातो तर आपल्याला जिवंत व्यक्तीचं नाव सातबाऱ्यावर असणं आवश्यक आहे। त्यामुळे वारसाच्या नोंदी घेण्यासाठी आपण जिवंत सातबारा मोहीम लागू केली होती। ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि मोहीम स्वरूपामध्ये आपण विशिष्ट कालावधीमध्ये आपण सातबाऱ्यावरल्या मयत व्यक्तीच्या नोंदी कमी करून त्यांच्या वारसाच्या नोंदी लागू केलेल्या आहेत। सातबाऱ्यावर बऱ्याच वर्षापासून असलेल्या पोकळीस्थ नोंदी, ज्याला काही अर्थ नाही, बोजाच्या नोंदी आहेत किंवा कुळ म्हणून साधारण कुळ असं कुठलं कुळ वहितीत नसताना सुद्धा अशा नोंदी आहेत, तर त्याच्या सुद्धा नोंदी कमी करण्यासाठी आपण अर्ज करू शकता आणि त्या नोंदी सुद्धा पोकळीस्थ ज्याला नोंदी म्हणतो बिना आधाराच्या, त्या सर्व नोंदी कमी करण्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आहेत जे की आपण जात प्रमाणपत्र आहे, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल